आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी माझ्या रूममध्ये माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. पण मला माहिती होतं की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. मला भीती वाटत होती की माझा नवरा मला पाहिल्यावर माझ्याबद्दल काय विचार करेल, कारण आयुष्यभर लोकांनी माझा गैरसमज केला होता आणि त्याचे कारण म्हणजे मी खूप लठ्ठ दिसत होते. मी नववधू म्हणून बसले होते आणि माझा दुपट्टा माझ्या नववधूच्या कपड्यांपेक्षाही मोठा होता. त्याच स्कार्फमध्ये म्हणजेच दुपट्ट्यामध्ये मी स्वतःला लपवले होते. पण मी किती दिवस असे स्वतःला लपवू शकेल? काही वेळाने माझा नवरा माझ्या खोलीत आला. तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडकू लागले. आता मी बेशुद्धच होणार असे वाटले. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसत होते. तो काय पाहत होता ते मला चांगलेच समजले होते. तो माझ्याकडे वर खाली पाहू लागला आणि आता तो जे शब्द उच्चारणार होता, ज्यामुळे माझ्या हृदयाला खूप मोठी जखम होईल असेच मला वाटत होते. पण जेव्हा त्याने असे काही सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि लगेचच सर्व काही त्याच्यासमोर उघड झाले. त्याने तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझा दुपट्टा दूर करत मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. जेव्हा मी स्वतःकडे पाहिले आणि लक्षात आले की माझ्यामध्ये पुरेसे स्त्रीलिंगी सौंदर्य आहे. माझी आई आणि बहिणी मला खूप गोष्टी सुनवायच्या. माझ्या लहान वयातही माझी आई मला इतका मोठा स्कार्फ घालायला लावायची. मला तो स्कार्फसुद्धा साधा सांभाळता आला नाही. त्या मोठ्या स्कार्फच्या दुपट्ट्यामध्ये अडकून अनेकदा मी इकडे तिकडे पडून मला खूप दुखापत व्हायची. पण आईचे लक्ष कधीच माझ्यावर नसायचे, फक्त माझ्या दुपट्ट्यावरच राहायचे. हे पाहून मला आश्चर्य वाटतं. ती फक्त मला एवढंच म्हणायची की अक्षू, तुझा स्कार्फ सांभाळ आणि स्वतःला लपवून ठेव. स्कार्फ बांधताना माझ्याकडून काही चूक झालीच तर आई माझ्या तोंडावर चापट मारून मला खूप जास्त शिव्या देत असे. मला तर वाटायचे की मला मारहाण का होत आहे. मी काय केले इतके मोठे? आणि माझ्या बहिणीही होत्या. माझ्या बहिणींमध्ये मी सर्वात लहान होते. जसजसे मी मोठी होत होते तसतसे माझ्या अंगावर विचित्र चित्रे येत होती. अवयवांमध्ये विचित्र बदल घडत होते. मी अशा इतर मुली पाहिल्या नव्हत्या. निदान माझ्या वयाच्या मुली तरी अशा अजिबात दिसत नव्हत्या. आता माझी आईही माझ्या कपड्यांसोबत दुपट्टे नव्हे तर मोठे बेडशीटच बनवू लागली. मी आईला सांगितले की मला त्याने खूप गरम होते. माझी आई म्हणायची की जरी गरम होत असेल तरी चादराने तुझे हे अंग झाकून घे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नाही. आणि जर ही चादर अंगावर झाकली नाहीस तर एक दिवस काहीतरी संकट तुझ्या मागे नक्की येईल. एके दिवशी माझ्या सर्व बहिणी बाजारात जायचं ठरवत होत्या. तेव्हा मी पण म्हणाले की मला देखील तुमच्याबरोबर बाजारात यायचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की बाजारात खूपच गर्दी असते. बाजारात सर्व प्रकारचे मुले मुली जमलेली असतात. मग मी म्हणाले, त्यात काय झाले? बाजारात नेहमीच कोणीतरी येत असते. गर्दी जितकी मोठी तितकी मजा जास्त येते. मलाही माझ्यासाठी पायातले पैंजण घ्यायचे आहेत. तुम्ही पण जात आहातच, मग मला पण सोबत येऊ द्या. तेव्हा माझी बहीण मला म्हणाली, अगो बाई, आम्ही तुला घेऊन गेलो तर शहरातील सर्व मुले तुझ्याकडेच पाहू लागतील आणि मग आम्हालाच लाज वाटेल. म्हणून तू इथे घरी आरामातच बस. आम्ही तुला आवश्यक गोष्टी घेऊन येऊ. मी जरा हट्ट केला तर त्या सर्व उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या की काहीही झाले तरी आम्ही तुला आमच्यासोबत बाजारात नेणार नाही. मग हे मी माझ्या आईला सांगितल्यावर आईनेही बहिणीचीच साथ दिली आणि म्हणाली की तू तुझ्या खोलीत जा अक्षरा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मी रागातच माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले. मी जाऊन आरशासमोर उभी राहिले. स्वतःकडे बघू लागले. माझा काय दोष? मी अशी होते तर? असे अनेक लोक आहेत ज्यांना या प्रकारची समस्या आहे. काही लहान आहेत, बुटके आहेत, काही आवश्यकतेपेक्षा उंच आहेत,
काहींचे वजन जास्त आहे तर काही खूप कमकुवत आहेत. पण याचा अर्थ तर असा नाही ना की कुटुंबातील सदस्यांनी दिवसरात्र तुमचा अपमान करत राहावा. माझ्या आईचेही माझ्यावर प्रेम नव्हते. ती माझ्याकडे पाहून विचारायची की तुला काय झालंय, या मुलीचं काय करायचं. मी माझे खाण्यापिण्याचे प्रमाणही खूप कमी केले. मला जेवढी भूक लागायची त्यापेक्षा मी कमीच जेवायचे. माझे स्त्री सौंदर्य अधिक असेल तर त्यात माझा काय दोष. मला आवडलेल्या गोष्टी मी खाऊ शकत नव्हते. मला फक्त घरचे जेवण दिले जायचे. पिझ्झा आणि बर्गर खाण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वयाच्या प्रत्येक मुलीला जे आवडते ते त्या आवडीने खातात. पण माझ्या आईने या सर्व गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. ती म्हणायची, काय परिस्थितीत तू आधीच निर्माण केली आहेस. जर तू बाहेरचे काही पदार्थ खाल्लेस तर तू मोठ्या म्हशीसारखे आणि लठ्ठ जनावरासारखे दिसू लागशील. आईचे हे शब्द ऐकणे मला आवडले नाही. पण जेव्हा माझ्या बहिणी मला या सगळ्या गोष्टी सांगायच्या, कधी कधी तर मला त्या म्हैस म्हणायच्या तर कधी पलंगाची गादी म्हणायच्या, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, खूप राग यायचा. एके दिवशी माझी एक चुलत बहीण मला खूप वाईट साईट बोलली. ती बोलू लागली की तुला पाहता कोणतीही दूध कंपनी तुला घेऊन जाणार. मला तिचा खूप राग आला. हे ऐकून मी रागानेच लाल झाले आणि तिच्याशी भांडायला उभी राहिले. तेव्हाच माझा दुपट्टाही एका बाजूला पडला. तेव्हा आम्ही लग्नाला गेलो होतो. मला पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले. लोक माझ्या आईला विचारू लागले की तुमच्या या मुलीचे लग्न झाले आहे का. त्या दिवसापासून आईने मला कोणत्याही लग्नात नेणे बंद केले. माझे तेव्हा तेच वय होते जेव्हा मुलींना लग्नाला जाण्याची खूप आवड असते. तयार होणे, खूप छान कपडे घालणे, मेकअप करणे आणि मौज मस्ती करणे. पण आईने मला कुठेही नेणं सोडून दिलं होतं. तिने मला कुठेही येऊ नकोस असे स्पष्ट सांगितले. हळूहळू मी तरुण होऊ लागले. तसा माझा त्रास आणखी वाढू लागला. माझ्या आईला दर महिन्यांनी माझे कपडे बनवावे लागायचे. आता ती माझ्या कपड्यांमध्ये इतके कापड शिल्लक ठेवायची की माझे कपडे घट्ट झाले तर ती तिथून शिलाई उघडून कपडे मोठे करू शकते. ती म्हणायची की तुझ्या वडिलांचा पगार खूप जास्त नाही की तुला सारखे नवीन कपडे घेऊ, आणि म्हणून मी तुझे कपडे पुन्हा पुन्हा बनवू शकत नाही. तुझे नवीन कपडे दर 6 महिन्यांनी बनवावे लागतात. तू एकटी मुलगी असती तर गोष्ट वेगळी असती. तुला बहिणी आहेत. केवळ तू एकटी तरुण होत नाही तर इतरही तरुण होत आहेत. खरं तर माझे कपडे खूप लवकर फाटायचे, तेही फक्त एकाच ठिकाणाहून फाटायचे. माझी एक खूप चांगली मैत्रीण होती. तिचा भाऊ परदेशात गेला होता. मी तिला माझी समस्या सांगितली. ती म्हणाली की एक औषध गोळ्या आहेत, जर तू त्या गोळ्या घेतल्या तर तुझे स्त्री सौंदर्य बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सर्व काही ठीक होईल आणि तू देखील इतर मुलींप्रमाणे सामान्य होशील. म्हणजे मी सामान्य नाही हा विचार माझ्या मनात स्थिरावला होता. जर तू याचा विचार केला तर एखाद्या मुलीने स्वतःला सामान्य नसलेली गोष्ट समजणे किती विचित्र आहे. पण माझे हातपाय शाबूत होते. मला 2 डोळे होते, 2 कान होते. मला बोलता आणि ऐकताही येत होते. मग माझ्या घरातले मला सामान्य का समजत नव्हते. घरच्यांना कंटाळून मी तिला म्हणाले की मला मदत कर, माझ्यासाठी गोळ्या आण, मी तुला पैसे देईन. ती म्हणाली की पैशांचा काही प्रश्न नाही, मी माझ्या भावाला सांगेन, तो तुझाही भाऊ आहे. तिने मला आश्वासन दिले की जर तिला काहीही करावे लागले तरी ती मला नक्कीच मदत करेल. खरं तर माझ्या या शरीरामुळे मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. प्रयत्न करून देखील मी माझं हे शरीर लोकांच्या नजरेपासून लपवू शकत नव्हते. माझी आई मला नेहमी सांगत असते की मी कोणाचेही लक्ष वेधून घेते आणि माझ्या आईचे शब्दही तिच्या जागी बरोबर होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी खूप रात्रभर रडायचे. मला 2 मोठ्या बहिणी होत्या, पण त्यांनी मला कधीही दिलासा दिला नाही. मोठ्या बहिणी तर आईच्या ठिकाणी असतात ना असं म्हटलं जातं, पण त्या कधीच मला नीट बोलल्या नाहीत. नेहमी माझी चेष्टा करत असायच्या. माझ्या एका बहिणीचे लग्न झाले. दुसऱ्या बहिणीसाठी घरात स्थळे येऊ लागली. पण माझ्या दुसऱ्या बहिणीला अजून लग्न करायचे नव्हते. ती शिकत होती. मी अजून ग्रॅज्युएशनपर्यंत शिकेन, मग लग्न करेन असे सांगून तिने अक्षराचे लग्न लावून द्या असे सांगितले.
ती बोलू लागली की आपल्या अक्षूची परिस्थिती पाहता तिचे लवकर लग्न झाले तर चांगले होईल. तिचे डोंगरासारखे शरीर आपण किती दिवस असे लपवून ठेवणार आहोत. आजही लोक विचारायचे की तिचं लग्न झालं आहे का. त्यांना उत्तर द्यावे लागायचे की नाही, तिचे लग्न झालेले नाही, ती अजून कुमारी आहे. आणि खरं तर मी अजिबातही कुमारी दिसत नव्हती. माझ्या बहिणीने सांगितले की तिच्यासाठी स्थळ शोधायला खूप वेळ लागेल. मी लग्नासाठी घरात नकार दिल्यानंतर माझी आई मला खूप बोलू लागली की तुझं लग्न आता नको करू तर मग कधी करू. तुला आता नोकरीला पाठवू का. तुझ्यामुळे आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. यावर मी म्हणाले होते की मी पण शिकलेलीच आहे, मी नोकरी पण करू शकते. तू माझं लग्न का करत आहेस. आधी ताईचे करा, ती मोठी आहे. माझी आई मला म्हणाली की तुझी इच्छा असो वा नसो आम्ही तुझे लग्न करू. मी म्हणाले की मी इतकी वाईट आहे तर तुम्ही मला जन्माला आले तेव्हाच का मारले नाहीत. तेव्हा माझ्या आईने माझ्या तोंडावर जोराची चापट मारली आणि मला म्हणाली की माझ्याशी तोंड वर करून बोललीस तर दात काढून तुझ्या हातात देईल. हे ऐकून मी परत रडायला लागले. तेव्हा आई म्हणाली की मी गुरुवारी त्या लोकांना आपल्या घरी बोलावले आहे, तेव्हा तयार हो आणि काळे कपडे घाल, म्हणजे तुझी बॉडी म्हणजे शरीर थोडं कमी दिसेल. मुलांकडचे येणार आहे. जर मुलाला तू पसंत पडलीस तर मग तू तुझं तोंड काळं करून तुझ्या नवऱ्याच्या घरी निघून जा. आमच्या डोक्यावरून एक खूप मोठं संकट दूर होईल. असेच एक दिवशी माझ्या काकांचा मुलगा आला होता, जो आमचा चुलत भाऊ होता, पण वयाने तसा मोठा नव्हता. तो अंगणात बसला होता आणि माझी आई त्याच्याजवळ बसून काहीतरी बोलत होती. आधी मी त्यांच्यासाठी चहा बनवला आणि आता घराचे अंगण झाडू लागले. तेव्हा माझ्या आईने मला दुरूनच पाहिले आणि ती लगेच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की तू तुझ्या खोलीत जा. मला आईचं ते बोलणं काही समजलंच नाही. तेव्हा आई मला खूप गोष्टी ऐकवत राहिली. मी विचार केला की मी तर फक्त माझे कामच करत होते. तिने त्या मुलासमोर माझा इतका अपमान का केला. त्याला काय वाटले असेल. मी त्याच्यापेक्षा 3 ते 4 वर्षांनी मोठी होते. मला खूप लाज वाटली. मी धावतच माझ्या खोलीत गेले आणि रडू लागले. नंतर माझ्या आईने मला स्वतःकडे आरशात जाऊन पहा असे सांगितले. जिथे येतीस तिथे आमची इज्जत घालवतेस. तुला स्वतःला इतरांना दाखवायला आवडते का. मी म्हणाले मला काय स्वतःला दाखवायचे होते का. तो लहान मुलगा आहे. आई म्हणाली तो लहान मुलगा नाही, तो तरुण आहे आता, आणि तूही तरुण आहेस. खबरदार, यापुढे जर तू त्याच्यासमोर आलीस तर. आता मला फक्त तुझ्यापासून मुक्तीच मिळवायची आहे. मी आता तुझा हा भार सहन करू शकत नाही. आता घरी येणाऱ्या लोकांसमोरही आम्हाला लाजवायला तू काहीतरी बहाणा शोधतेस. माझ्या आईने मला खूप गोष्टी सांगितल्या. मी रात्रभर रडत राहिले. कदाचित मी या जगात रडण्यासाठीच आले असे मला वाटत होतं. मी नुसतं रडत राहायचे, पण माझ्याशी घरात कोणीच प्रेमाने बोलायचं नाही. आईसुद्धा कधी प्रेमाने बोलली नाही. जेव्हा माझ्या स्वतःच्या बहिणीचं मला अशा गोष्टी सांगायच्या, मग इतर कुणाच्या बोलण्याला वाईट का मानायचे. दुसऱ्या दिवशी आमच्या घरची मोलकरीण मला म्हणाली काय झाले आहे, तुझ्या डोळ्यांना काय झाले. मी म्हणाले की मला डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे. ती म्हणाली मग औषध टाका, नाहीतर खूप त्रास वाढेल. मी म्हणाले औषध नाही, आणि मी गप्प झाले. मी तिला काय सांगणार की मी आईशी भांडली होती आणि रात्रभर मी रडत होती. ती माझी आई होती हे मला माहिती होतं, पण कदाचित माझी आई ते विसरली होती की मी पण तिची मुलगीच आहे आणि ती देखील सर्वात लहान मुलगी आहे. धाकटी मुलगी ही सर्वांची खूप लाडकी असते, पण कदाचित मी शारीरिकदृष्ट्या मोठी दिसत होते, म्हणून आईसाठी मी आता एक खूप मोठी बाधा बनले होते. आज संध्याकाळी मुलाकडचे मला पाहायला येणार होते आणि मी काळे कपडे घातले होते. माझी आई खोलीत आली आणि मला पाहिलं. मी म्हणाले मी कशी दिसते आहे आई. मी खूप सुंदर दिसत होते, पण आई म्हणाली की तू सूटसोबत दुपट्टा का घातलास, तो किती छोटा आहे. मी म्हणाले आई जर हा सूट बरोबर दुपट्टा असेल तर हाच घालावा लागेल ना. पण माझी बहीण म्हणाली नाही, हा खूप लहान आहे.
मी दुसरा दुपट्टा आणते तो घाल. माझ्या बहिणीने दुपट्टा आणला तेव्हा तो खूप जास्त मोठा होता. मी म्हणाले, मी हे कसे हाताळू शकेन? एकतर मी आधीच घाबरलेली आहे. माझी आई मला म्हणाली की स्वतःला यात लपव आणि खूप खाली वाकू नकोस. मला तिचे बोलणे फार विचित्र वाटले. कधी कधी मला तिचे हे बोलणे खूप अश्लील वाटायचे, पण मी शांतपणे ऐकायचे. आजही ऐकले, पण त्यांनी मला इतके स्कार्फमध्ये अशा प्रकारे गुंडाळले की फक्त माझे तोंडच दिसत होते आणि 15 मिनिटांनी चहा आणायला सांगितला. माझी एक बहीण माझ्याजवळ उभी होती. ती माझ्याकडे बघत जवळच उभी होती. ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणत होती की मी अगदी इजिप्शियन ममी दिसत आहे, जशी सिनेमामधली असते सेम तशीच. तू स्वतःवर इतकी मोठी रजाई गुंडाळली आहेस. अशा अवस्थेत तुला कोणी मुलगा कसा पसंत करेल? जरी आम्ही त्याला पसंत केलं तरी ते तुला नाकारतीलच आणि निघून जातील. तुझी नेहमीच चेष्टा होणार आहे. माझ्या बहिणीचे हे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मुलाकडचे मला बघायला आले होते. मुलाबरोबरच मुलाची आई, त्याची मावशी आणि आजीही होत्या. त्या माझ्या आईशी बोलत होत्या. माझ्या बहिणीने येऊन मला बातमी सांगितली की हे एक संयुक्त कुटुंब आहे. त्यांचे घर पुरुषांनी भरलेले आहे. तुझे आता काय होईल? तिथे तुला नेहमीच स्वतःला असे लपवून ठेवावे लागेल. प्राचीन काळाप्रमाणे इजिप्शियन लोक मरमी लपवत असतात, ज्यात फक्त त्यांचे डोळे दिसत होते. त्यांना असेच गुंडाळले जायचे, असे म्हणत ती दृष्टपणे हसायला लागली आणि तिचा आवाज माझ्या कानात घुमला. 15 मिनिटांनी मी बाहेर आले. मी बाहेर येताच सर्वांनी मला पाहून विचित्र प्रतिक्रिया दिल्या. मी सोफ्यावर बसल्यावर माझा दुपट्टा थोडासा खाली पडला. काही गोष्टी माझ्याकडून चुकून होत होत्या. माझ्याकडून हा मोठा स्कार्फ हाताळला जात नव्हता. ती मुलाची आई माझ्या आईला म्हणाली की ताई, तुमच्या मुलीचे लग्न आधी झाले आहे का? तर आई म्हणाली, नाही नाही, तिचे लग्न कसे होईल? ती माझी सर्वात लहान मुलगी आहे. ती शिकत होती, पण तिला अभ्यासात फारसा रस नसल्यामुळे आम्ही तिचे आता लग्न करतोय. यावर ती बाई म्हणाली की पण ती विवाहित दिसते. असे दिसते की तिला 2-3 मुले आहेत. अगदी स्तनपान करणाऱ्या मातेची ही अवस्था अशीच असते. तीही अशीच वाटत आहे. कुमारी मुलीही अशा दिसत नाहीत. हे खरे आहे की वजनात काही चढ उतार असू शकतात, परंतु तुमची मुलगी कुमारी मुलगी वाटत नाही. आम्ही स्वतः महिला आहोत. आमचेही लग्न झाले आहे. लग्नानंतर स्त्रीच्या शरीरात थोडा बदल होतो, पण लग्नाआधी कोणत्याही मुलीसोबत अशा समस्या आम्ही पाहिली नाही. माझी आई म्हणाली की तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवा. मी शपथ घेऊन सांगते की माझी मुलगी पूर्णपणे कुमारी आहे. तिचे अजून लग्न झाले नाही. पण ती बाई पुन्हा पुन्हा सांगत राहिली की हे प्रकरण आम्हाला वेगळं वाटतंय आणि आमचा मुलगा आमचा खूप लाडका आहे. मग आजकाल लोक चांगल्या मुलींबद्दलही खूप बोलतात. आम्ही तुमची माफी मागतो. खरं तर आपल्या समाजात असे तोंडावर कोणीही नकार देत नाही. लोक म्हणतात की नंतर फोन करून सांगू, कारण त्यांना तुमची मुलगी आवडली नाही. पण त्यांनी तर तोंडावर नकार दिला, तेही वाईट पद्धतीने. त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे, तुम्ही नक्की खोटेच बोलत आहात. असे बोलून ते तिथून निघून गेले. पण त्यानंतर माझ्या आईने मला गालात मारली आणि माझा चेहरा उघडा पाडला. ती म्हणाली, तुझी बरीच नाती आता नाकारली गेली आणि तुझ्यामुळे मी खूप गोष्टी ऐकल्या आहेत. मी माझे संपूर्ण आयुष्य चांगली स्त्री म्हणून घालवले आहे, पण फक्त तुझ्यामुळे मला अशा गोष्टी आता ऐकायला मिळाल्या ज्या मी याआधी कधीही ऐकल्या नव्हत्या. आईच्या या बोलण्याचे मला खूपच जास्त वाईट वाटले. मी 2 दिवस जेवले नाही, पण मला कोणी विचारले देखील नाही. एक दिवस माझी मैत्रीण मला भेटायला घरी आली आणि गुप्तपणे तिने मला एक औषध दिले. ती म्हणाली, तुझे औषध आले आहे. मी म्हणाले, हो, मला दे. मी आजूबाजूला पाहिले आणि 4-5 गोळ्या घेतल्या आणि त्या खाल्ल्या. माझी मैत्रीण मला म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? एवढ्या गोळ्या एकदम घ्यायच्या नसतात, त्यामुळे तुझे आरोग्य बिघडेल. मी म्हणाले, माझे नशीबच खराब आहे. मग माझी तब्येत बिघडली तरी काय होईल? यापेक्षा वाईट कोणाचे काय होऊ शकते?
मला फक्त लवकर बरे व्हायचे आहे. ती म्हणाली, हा असा आजार नाही की ज्यातून तुला बरे व्हावे लागेल. मी म्हणाले, पण हा माझ्यासाठी प्रॉब्लेम झाला आहे. तुला समजणार नाही. खूप धन्यवाद, तू मला मदत केलीस. माझ्या कानात सोन्याचे छोटे छोटे झुमके होते. मी ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला, कारण मला तिच्याकडून हे उपकार घ्यायचे नव्हते. ती मला म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? मला काहीच नको. मी तुझी मैत्रिणीच आहे. तू फक्त स्वतःच्या तब्येतीची आता काळजी घे. माझी मैत्रीण तिथून निघून गेली. मी तिच्यासमोर काही गोळ्या घेतल्या होत्या. रात्रीही मी पुन्हा 2-3 गोळ्या घेतल्या. मी त्या रात्री जेवले नाही. बाहेर गेल्यावर मला अस्वस्थ वाटले आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मला जाणवले की मी आज जेवले नाही, म्हणून कदाचित बेहोश झाले असावे. मी विचार केला, चला आता माझ्या घरच्यांना माझ्यावर थोडी तरी दया येईल, कारण माझी तब्येत इतकी बिघडली होती की मी पूर्णपणे बेशुद्ध पडले होते. पण माझी आई माझ्या खोलीत येताच तिने माझ्या तोंडावर जोराची चापट मारली. मी आश्चर्यचकित झाले. अशा आजारी माणसावर ही कोणी हात उचलता का बरं? आई बोलू लागली, तुला लाज नाही वाटत का? ही कोणती औषधे तू घेतली आहेस? तू परदेशातून गोळ्या मागवल्या आहेस. त्या कोणत्या प्रकारच्या गोळ्या आहेत ज्या तू खात आहेस आणि त्याच्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे? याचा अर्थ तुझा हेतू काही वेगळाच आहे. तुला मुद्दाम स्वतःला दाखवायचे आहे. तुला सगळ्यांना सांगायचे आहे की माझ्याकडे मोठी मालमत्ता आहे. मी एक मोठी लठ्ठ तरुण मुलगी आहे. तुला लाज वाटत नाही का? तू हे सगळं करशील अशी माझी अजिबातही अपेक्षा नव्हती. तू हे सगळं करायला नको होतंस. आता मी माझ्या आईकडे बघतही नव्हते, फक्त रडत होते. आईने त्या गोळ्या उचलल्या आणि बाथरूममध्ये पाण्यात टाकल्या आणि पाण्याने भरलेली बादली वर फेकली व म्हणाली, जर तू भविष्यात असे परत वागलीस तर मी तुझे लग्न एखाद्या म्हाताऱ्याशी किंवा 2 मुलांच्या बाप असलेल्या माणसाची करून दे. मग बस इतर लोकांच्या मुलांची काळजी घेत. 1.5 महिना घरातील कोणीही माझ्याशी नीट बोलत नव्हते. माझे बोलणेही कुणी ऐकत नव्हते. मी आजारी असताना ते मला अन्नाबद्दलही साधं विचारत नाहीत. मी मानसिक रुग्ण बनून ह्या घरात आजारी पडेन असेच मला वाटले. मग तेव्हाच माझ्यासाठी एका मुलाचे स्थळ आले, ज्याची आई मला भेटायला आली होती. त्याची आई अंध होती. तिच्यासोबत तिची एक पुतणी होती. तिने त्यांना सांगितले की मुलगी चांगली आहे दिसायला. ती आम्हाला आवडली. यावेळीही मी स्वतःला चादरीत लपवले होते. माझी बहिणी हसत होत्या माझ्यावर. त्या म्हणाल्या की जर तुझी सासू आंधळी नसती तर तिने तुझ्या नात्याला कधीच हो म्हटलं नसतं. मी शांत होते. ती आंधळी आहे म्हणून कृतज्ञ राहा आणि सोबत आलेली मुलगी खूप लहान होती. तुझी परिस्थिती काय आहे हे तिला कसे कळणार? माझ्या बहिणी बोलत होत्या आणि मी त्यावर काहीच उत्तर दिले नाही. मी स्वतःसाठी लढणे सोडून दिले, कारण मला माहिती होते की माझ्या पुढे अजून एक लढाई बाकी आहे. माझ्या नवऱ्यालाही मला याच गोष्टी सांगायच्या होत्या. तो काय विचारणार हे मला माहिती होतं की तुम्ही आधीच विवाहित आहात का? तुम्ही तुमच्या मुलांना स्तनपान देत आहात का? किंवा तुम्हाला मुले झाली आहेत का? पण आता हे सगळं ऐकायची सवय झाली होती. माझ्या लग्नाची तयारी सुरू असताना माझे कपडे बनवले जात होते. माझ्या सासूबाई खूप छान होत्या. त्या खूप प्रेमाने माझ्याशी बोलायच्या. त्या म्हणाल्या की एकदा की कपडे घालून बघ. असे बोलतच होती की लगेचच माझ्या बहिणीच्या तोंडून बाहेर पडले की कदाचित हे कपडे आता पूर्ण होत आहे, पण नंतर कपडे सैल करावे लागतील. कदाचित आता हे काम 2 आठवड्यांनीच करावे लागेल. यावर माझ्या सासूबाई माझ्या बहिणीला म्हणाल्या की ए मुली, तू तिची का चेष्टा करतेस? नवरीची अशी मस्करी करू नकोस. वधूवर देवाचा मोठा आशीर्वाद असतो. तिचे लग्न होत आहे. वाईट बोलल्यानं त्यात व्यत्यय येतो. ती तिच्या घरात पाऊल ठेवते तेव्हा जी प्रार्थना करावी लागते ती पूर्ण होते. तिला दुखवू नका. ती माझी लाडकी सून आहे. सासूबाईंकडे पाहिल्यावर मला धक्काच बसला आणि बहिणीचा चेहरा जणू व्याकुळ झाल्यासारखा झाला. पहिल्यांदा मला असं वाटलं की कोणीतरी मला आधार दिला, पण ती आंधळी होती. तिला दिसलं असतं तर कदाचित तिने देखील मला साथ दिली नसती.
जेव्हा मी माझ्या पतीचा फोटो पाहिला तेव्हा तो दिसायला खूपच रागीट दिसत होता. मला भीती वाटू लागली आणि माझ्या सासूबाईंनीही मला सांगितले की मला एकुलता एक मुलगा आहे, लाडाकोडात वाढलेला आहे. तो खूप भावूक आहे आणि त्याला सहजच राग येतो. त्याला एक चांगली मुलगी हवी आहे जी त्याला सहन करेल. माझे लग्न झाले. निघताना मी पूर्णपणे गप्प बसले होते, जणू काही जिवंत प्रेत आहे. आता मी माझ्या खोलीत बसले होते. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. माझा नवरा येणार होता. मला बघितल्यावर तो सुद्धा चुकीचेच बोलेल हे मला माहिती होते. मला आयुष्यभर हे सगळं ऐकावंच लागेल आणि हे सगळं सहन करावं लागेल. यासाठी मी अगदी तयार होते. माझ्या पतीने खोलीत पाऊल ठेवताच मी खूप घाबरले. त्याने आपली शेरवानी काढली आणि बाजूला ठेवली. त्याने येऊन मला माझी भेटवस्तू दिली आणि मग माझा घुंगट उचलला. मग मला सांगितले की तू खूप सुंदर आहेस. मी विचार करत होते की आत्तापर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. मग तो माझ्याजवळ बसला आणि माझ्याशी बोलू लागला. तो मला म्हणाला, आज आपले लग्न झाले आहे. आता आपले संपूर्ण आयुष्य आपण एकत्र घालवायचे आहे आणि मी तुझ्याशी लग्न केले याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की माझे आयुष्य खूप चांगले जाईल. सर्व काही ठीक होईल. तू माझ्या आईला भेटली आहेस. ती डोळ्यांनी आंधळी आहे पण तिचे हृदय खूप चांगले आहे. मला तू खूप आवडतेस. मला असे वाटते की तुझ्याबरोबर माझे आयुष्य खूप चांगले होईल. मग अशीच माझ्या लग्नाची पहिली रात्रही गेली आणि दुसरा दिवसही आला. माझे पती अजूनही सामान्यच होते. दुसऱ्या दिवशी ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मी त्यांचे बोलणे ऐकू लागले. ते म्हणत होते की देवाने माझ्यावर खूप आशीर्वाद दिला आहे. मला खूप चांगला जोडीदार मिळाला आहे. मी खूप खुश आहे. ती खूप सुंदर आणि खूप छान आहे, प्रेमळ आहे. माझी स्वप्ने पूर्ण झाली आहेत. प्रत्येक पुरुषाला अशी स्त्री हवी असते आणि मला ही फक्त अशीच स्त्री हवी होती. मला माझे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवायचे आहे. बायको आपल्या आवडीची असेल तर आयुष्य खूप छान जाते. मी त्याला आवडले याचे मला आश्चर्य वाटले. लग्नानंतर 3-4 दिवसांनी माझ्या आईने आमच्यासाठी तिच्या घरी जेवण ठेवले आणि आम्ही गेलो. मी घरात पाऊल ठेवताच आईने मला विचारले की तू हे कोणते कपडे घातले आहेत? अशा लहान स्कार्फसह सर्व काही शरीर दाखवायचे आहे का? त्यावर मोठा स्कार्फ गळ्यात बांधायचा तेव्हाच ते झाकून जाते. असे प्रदर्शन होत नाही. मग आता तुझे लग्न झाले आहे. आता स्वतःवर जरा नियंत्रण ठेव. मी म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे आई तुला? मी माझ्या कपड्यांवर व्यवस्थित दुपट्टा लावला होता आणि मी माझ्या नवऱ्याच्या समोरच तयार होत होते. त्याने मला अजिबात अडवले नाही. त्याला ते तसे आवडते जसे मी तयार झाले होते. माझ्यात आज थोडा आत्मविश्वास आला आहे. माझ्या आईने माझ्याकडे एक नजर टाकली आणि मला म्हणाली की एका आठवड्यात तुझा हा नवरा तुला इथे सोडून जाईल ना, तेव्हा बघते मी तुला. मी आईला म्हणाले, तो 1 आठवडाच काय, पण 7 जन्मही मला सोडणार नाही आता. माझ्या नवऱ्याने लगेचच माझ्या आईला विचारले, काय झाले मामी, काही प्रॉब्लेम आहे का? तर ती म्हणाली, नाही, आपण जेवायला बसा. मग आम्ही जेवायला बसलो तेव्हा माझ्या बहिणीही तिथे हजर होत्या. माझ्या पतीने त्यांच्यासमोर माझे खूप जास्त कौतुक केले. ते म्हणाले की जेव्हापासून अक्षू माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप रंग भरले आहेत. मी खूप आनंदी आहे. ती माझी खूप जास्त काळजी घेते. आमचे तर एकमेकांवर खूप प्रेमसुद्धा जडलं. आम्ही एकाच ताटात आत्ता जेवण केले. मग तो मला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्याच्याकडे एक छान अशी कार होती. तो खूप छान वागत होता. तो पुन्हा माझा हात धरायचा, पुन्हा माझी स्तुती करायचा. त्याची नजर माझ्यावरून हटतच नव्हती. तो सारखा मला बघायचा. माझ्या नवऱ्याची वागणी पाहून माझ्या आई आणि बहिणींना तर खूप मोठा धक्काच बसला होता. त्यावेळी त्या म्हणायच्या, हे फक्त लग्नाच्या सुरुवातीलाच घडते, नवीन. पण हे असे अजिबात नाही, कारण आज आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत आणि
माझे पती किरणचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन अजूनही तसाच आहे. आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत. कदाचित पुरुषांना या सर्व गोष्टींची पर्वा नसते आणि त्यांना हे सर्वच बायकोचे खूप आवडते. देवाचे खूप खूप आभार. माझे आयुष्य खूप चांगले झाले आहे. माझ्या आई आणि बहिणींनी माझ्या हृदयावर अनेक मोठ्या जखमा केल्या, पण मला एक चांगला नवरा मिळाला. माझ्या पतीने त्या सर्व जखमा बऱ्या केल्या. तो माझी खूप जास्त काळजी घेतो. मी त्याच्यासोबत खूप जास्त आनंदी आहे. त्याची आई एक चांगली स्त्री आहे आणि त्याच्या आईने त्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्याला खूप चांगला माणूस बनवला. यामुळेच तो महिलांचा खूप आदर करणारा माणूस बनला. ही काही छोटी गोष्ट नाही. माझ्या बहिणींचीही लग्ने झाली, पण त्यांचे नवरे अजिबातही चांगले नाहीत. घरी आल्यावर ते फालतू बोलतात. तुझा रंग जास्त गोराच नाही, चेहरा काळा दिसतो आहे, असे त्यांना सांगितले जाते. त्यांचा नवरा माझ्या बहिणीला सांगतो की तू खूप पातळ आहेस. तू काहीही खात पित नाहीस का? तुझ्या आईने तुला काहीच खायला दिलेले नाही का? तुला मुलं कशी होणार? बारीक असल्यामुळे ही तिचा तोटाच होता. ती आता खूप रडते आणि माझी माफी मागते, पण मी त्यांना फार पूर्वीच माफ केले आहे. माझ्या मनात कोणाचाही द्वेष नाही की राग नाही, फक्त माणसांसाठी प्रेम आहे. आणि जिथे प्रेम आहे तिथे द्वेष करून तरी काय उपयोग. मी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आहे, पण आता त्यांच्या डोळ्यात पश्चाताप आणि लाज दिसत आहे. त्यांनी माझ्यासोबत जे काही केले ते चुकीचं आहे हे त्यांना समजून चुकले. स्त्रीचे शरीर हे तिचं सौंदर्य असतं, त्याचा मजाक उडवू नये हे सुद्धा त्यांना समजले. पण आता ती वेळ निघून गेली आहे. मी काहीही करू शकत नाही. मी फक्त त्यांना क्षमा करू शकते आणि मी त्यांना क्षमा केले आहे. आमच्या नवरा बायकोंमध्ये इतकं प्रेम होतं की 3 वर्षातच मी 2 मुलांची आई बनली आहे. आमचं एक सुखी कुटुंब झाले आहे. माझ्या नवऱ्याकडे भरपूर असा पैसा आहे. माझ्या सासूबाईसुद्धा खूप जास्त प्रेमळ स्वभावाच्या आहेत. माझे लग्न झाल्यानंतर मी खूप जास्त आनंदाने माझं जीवन जगत आहे, जिथे मला कशाचीच कमी नाही, जिथे मला वारंवार टोकलं जात नाही. माझ्या मनासारखे कपडे मला घालायला मिळतात. मी कशीही राहिले तरी माझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला जसं राहायचं तसं राहा. पार्टी करायला जायचं तर जा, कुणाशीही बोल, त्याला काहीही वाटत नाही, कारण तितका विश्वास त्याचा माझ्यावर प्रबळ आहे. आता मात्र मी खूप खुश आहे. कदाचित लग्नाच्या अगोदर मी जे दुःख सहन केलं त्यामुळेच लग्नानंतर देवाने माझ्या नशिबात इतकं सारं सुख दिलं. माझ्या नवऱ्याला मी जशी आहे तशीच आवडते आणि म्हणूनच मी सुद्धा माझ्या नवऱ्यावर खूप जास्त प्रेम करते. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य जाड असणे किंवा बारीक असणे हे आपल्या हातात नसते. प्रत्येकाची अंगकाठी वेगवेगळी असते. कुणाच्या शरीरावरून कुणाला नावं ठेवू नये. मन साफ असणे गरजेचं असतं. मनात पाप नसेल तर तो वरती देव बसलेला आहे, जो तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद देईल. आईने सुद्धा आपल्या मुलीला समजावून घ्यायचा प्रयत्न करावा. तिला सारखं जाड जाड म्हणून हिणवू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.